नमस्कार, मी प्रशांत लोखंडे आज सारोळा येथे आंदोलन करत आहे आणि ह्या आंदोलनाचा उद्देश असा होता की वसमत पासून गणेशपूर, थोरावा, काकबन आणि सारोळा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता याचे एवढे बेहाल झाले आहेत आणि हा एकदम एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनलेला आहे का हा रस्ता नसून अपघाताचं प्रवण क्षेत्र बनलेला आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून हा रस्ता तयार होण्यासाठी दुरुस्तीसाठीचा माझा लढा हा मी उभा केलेला असताना एवढे जे कागदपत्र तुम्ही गठ्ठा बघत आहात, हा एवढा गठ्ठा हा केवळ पत्रव्यवहाराचा आहे, निवेदनाचा आहे। म्हणजे एवढं शासन प्रशासनाला जिल्ह्यापर्यंत आपण निवेदन दिलं होतं की बाबा ह्या 3-4 गावांना जोडणारा रस्ता तुम्ही बनवा, पण हे वेळोवेळी आपण सांगत असताना सुद्धा यांनी हा रस्ता बनलेला नाही। तर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरती शहरालगत असणाऱ्या एक भव्य दिव्य शासकीय स्त्री रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयाकडे जात हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्याने जात असताना महिलांचे अपघात होत आहेत। मागचं एक असं प्रकरण होतं की त्या खड्ड्यांमुळे गर्भवती महिला होती, प्रसूतीच्या नंतर घरी जात असताना एक दुर्दैवी घटना म्हणजे अशी का त्या महिलेचे टाके तुटले अशी एक आम्हाला एका कर्मचाऱ्यांनी माहिती दिली। त्या महिलेशी आम्ही भेटलो, म्हणजे इतकी दुर्दैवी घटना आहे। वारंवार आपण या प्रशासनाला सांगत असतो की बाबा हा रस्ता तुम्ही तेवढा करून द्या, पण हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतात हा प्रश्न मला पडलेला असताना मी 2 वेळा खड्ड्यामध्ये बसून पुस्तक वाचचं आंदोलन केलं। त्यावेळेस शासनाने केवळ समजूत घालण्यासाठी खडे तात्पुरते बुजवले, पण रस्ता चांगल्या प्रकारे दर्जेदार करू असं त्यांनी मला आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन त्यांनी अद्याप पूर्ण केलेलं नसल्यामुळे मोजे सारोळा येथे आज मी यांच्या निषेधार्थ वसमतच्या शासन प्रशासन आणि हे जे काही राजकीय पुढारी आहेत यांच्या निषेधार्थ मी हे जवळ करण्याच्या कार्यक्रमाला थेट मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मी ह्यांना आमंत्रण केलंय। यांना मी मामा म्हणून असं का उद्देशलंय, कारण माझ्या आईला लाडक्या बहिणीचा लाभ भेटतो आणि नात्यानं ते आमचे मामा झालेत आणि मामावर आमचा अधिकार आहे, म्हणून मामाला सांगतो की मामा तुमच्यावर आमचा अधिकार आहे आणि आम्हाला रस्ता देणं हे तुमचं कर्तव्य आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ तिथपर्यंत गेला पाहिजे आणि मी आमच्या आदरणीय मामांना सांगू इच्छितो की मामा आमच्या वसमत तालुक्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला रस्ते देण्यासाठी तुम्ही संबंधित विभागाला तुम्ही तशा सूचना करा आणि तातडीने हा रस्ता कसा दुरुस्त होईल किंवा किती ताबडतोब आम्हाला येण्या करण्यासाठी हा रस्ता किती लवकरात लवकर याचं काम सुरू होईल याची आम्ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो। आणि विशेष म्हणजे वसमत विधानसभेचे आमदार माननीय राजूभाई नवघरे मी यांनाही विनंती करतो की आमदार साहेब, मी तुमच्या निदर्शनास हा रस्ता आणि या रस्त्यावरील गावकरी इथले बरेचसे मतदार सुद्धा म्हणजे सगळेच मतदार आहेत, पण ज्यावेळेस विधानसभेचं मतदान होतं त्यावेळेस तुम्ही या गावात आलेत, मग ह्या रस्त्याशी निगडीत आपण आहात, तुम्हाला रस्त्याची चांगलीच जाणीव आहे, म्हणून मीही आपणास सांगू इच्छितो की आपण तातडीने हा मार्ग जो आहे हा रस्ता जो आहे कोणत्याही प्लॅनमध्ये टाकून हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी तातडीने एक मदत करा किंवा ही प्रक्रिया चालू करा असं मी आपणास सांगू इच्छितो। आणि ह्या सारोळा येथे बसले असताना हे तरुण मित्रमंडळ आहेत माझ्यासोबत बसलेले यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी या लढ्यामध्ये मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि शासनाकडून मी अपेक्षा व्यक्त करतो। माधवभाऊची प्रतिक्रिया घेऊयात आपण। माधवभाऊ काय म्हणतात? सर्व आमच्या गावकऱ्याच्या वतीने गणेशपूर, थोरावा, कापगण आणि सारोळा या सर्व गावकऱ्याच्या वतीने प्रशासनाला आमचे एवढंच सांगणं असेल की लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती चांगल्या प्रकारे करून द्यावी, हीच आमची सर्व गावकऱ्याच्या वतीनं अपेक्षा आहे। आणि त्यानंतर मी हे पण सांगू इच्छितो का मला खूप छान वाटलं का यामध्ये मला सारोळा ग्रामस्थांची मदत भेटलेली आहे आणि जर हे आंदोलन करून सुद्धा जर रस्ता बनवायला जर विलंब लावला तर यानंतरचं आंदोलन जीवावर जरी बेतलं तरी चालेल, पण लढा शेवटपर्यंत असेल आणि हा रस्ता करून देणं आणि करून घेणं हे आमचं काम आहे। त्यामुळे मी म्हणतोय का शेवटच्या श्वासापर्यंत माझा लढा पूर्ण राहील। मला यांची साथ आहे ते मला छान वाटलं, यांचा आभार व्यक्त करतो। पण शासनाला मी या वसमत जे स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे, शासनाचे जे शासकीय लेवलला काम करणारे जे पुढारी असतील, राजकीय पुढारी त्यांना मी सांगू इच्छितो का शेवटपर्यंत माझा लढा राहणार आहे। माझ्यासोबत मित्रमंडळ आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मी विनंती करतो की आमची मागणी ताबडतोब पूर्ण करा। धन्यवाद।